रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। विधान परिषदेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत महाविकास आघाडीने काँग्रेसकडनं काही मतं फुटल्याचं म्हटलं जातं। त्यानंतर आता काँग्रेस हायकमांड या आमदारांचं 6 वर्षांसाठी निर्गमन करण्याची शक्यता वर्तवली जाते। आजच आपण पाहिलं असेल की गेली 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार काम करतं। हे सरकार घटनाबाह्य आहे हे आम्ही म्हणत नाही, तर या देशातला पक्षांतर बंदी कायदा सांगतो। या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राचं सरकार हे बेकायदेशीर आहे अशी टिप्पणी केली आहे, शिक्कामोर्तब केलं। तरी हे सरकार चालवलं जात आहे ते फक्त आमदारांची खरेदी विक्री करून प्रत्येक निवडणुकीत हे घटनाबाह्य सरकार। कधी मतदारांना आमिष दाखवा, कधी आमदारांना आमिष दाखवा, आणि ह्याला जबाबदार या देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे, या देशाची न्याय व्यवस्था आहे। तारीख पे तारीख आज सुद्धा 14 जुलैला सुनावणी होणार होती, ती 14 ऑगस्टला पूर्ण। यातून पक्षांतर करणाऱ्या आणि क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना प्रोत्साहन मिळतं। खरं म्हणजे घटनाबाह्य सरकार ज्या देशात चालवत असेल तर ते रोखण्याचं काम आपल्या न्यायव्यवस्थेचं, आपल्या संविधानाचं आहे। पण आपली न्यायालय ही नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या दबावाखाली काम करतायत का, ही आता लोकांना शंका येऊ लागली। महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं क्रॉस वोटिंग झालं त्याला जबाबदार आपली न्यायव्यवस्था आहे, पक्षांतर बंदी कायद्यातल्या त्रुटी आहेत, आणि न्यायालयामध्ये यांच्यावरती वारंवार 2.5 वर्ष आम्ही तारखांवर तारखा घेतोय, ते कारवाई करत नाही। त्याच्यामुळे यांची भीती चेपलेली आहे। आम्ही काही एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं, सरकारमध्ये सामील व्हायचं, एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचं आणि गुप्त मतदान असल्यामुळे पैशाच्या आमिषाला कोट्यवधी रुपये घेऊन दुसऱ्यांना मतदान करायचं आणि त्या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागितली तर न्यायालय तारखांवर तारखा देतात। महाराष्ट्राचं सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आहे हे किती वेळा सांगावं न्यायालयानं आतापर्यंत? मागच्या सुनावणीत वर्षभरापूर्वी जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे, तरीही न्यायालयामध्ये ह्याच्यावरती अंतिम सुनावणी होत नाही। हे आपल्या न्याय व्यवस्थेचं आणि संविधानाचं दुर्दैव आहे। केंद्र सरकार संविधान हत्या दिवस साजरा करणार आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रात जे सरकार सुरू आहे आणि चालवलं जात आहे तीच संविधानाची हत्या आहे। ज्या प्रकारचं क्रॉस वोटिंग करून घेतलं पैशाच्या बळावर, पैशाच्या ताकदीवर, ते सुद्धा संविधानाची हत्या आहे। याच्यावर न्यायालय काय करणार आहे का? अमित शहा या देशाचे गृहमंत्री, नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान, यांना संविधानाची फार चिंता आहे ना। मग स्वतः संविधानाची प्रतिष्ठा राहील अशा प्रकारचं वर्तन त्यांचं सरकार आणि त्यांचा पक्ष करतोय का? गैरसंविधानिक पद्धतीचं सरकार ते केंद्रात महाराष्ट्रात चालवतायत आणि केंद्र सरकार ज्यांना संविधानाची फार चिंता सध्या लागली आहे त्या सरकारला पाठबळ देत आहे। या राज्याचं दुर्दैव आहे। काँग्रेस पक्षानं कारवाई करायचं ठरवलं असेल ते त्यांचं स्वागत आहे, पण आम्ही स्वतः आमच्या साधारण 40 आमदारांच्या विरुद्ध, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या 40 आमदारांच्या विरुद्ध बरं का, की संविधानानुसार आम्हाला न्याय पाहिजे,
घटनेतल्या संविधानातल्या 10व्या शेड्यूलनुसार आम्हाला न्याय पाहिजे हे सांगतोय न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला. आणि आम्हाला फक्त तारखा दिल्या जात आहेत. प्रत्येक तारीख, या प्रकरणातली प्रत्येक तारीख जी आम्हाला मिळते आहे ती तारीख म्हणजे संविधानाची हत्या आहे. एवढंच मी सांगतो. सर, आपण गेला काही काळ राजकारणात सक्रिय आहात. यापूर्वी विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल, या निवडणुकीमध्ये एक तर बिनविरोध निवडणूक होती. मला आश्चर्य वाटतंय. हो, बरोबर आहे की खरं म्हणजे राज्यसभेत सुद्धा निधी दिल्याचं आम्ही दिलं जातं. 200 कोटीचे निधी दिले प्रत्येकाला. 200 कोटींचे निधी दिले. पैसे नाही आहेत. 8 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर. महाराष्ट्र सरकारवरती 8 लाख कोटीचं कर्ज आहे. 200 कोटींचा निधी उधळला गेला मते देणाऱ्या यांच्यावरती. आणि 10 कोटीपासून 25 कोटीपर्यंत रोख रक्कमा देण्यात आला. आणि काही आमदारांना जमिनी देण्यात. हे काय संविधानाला धरू नका मिस्टर शहा. आपण जे परिपत्रक काढलं 25 जून संविधान हत्या दिवस, मग हे जे चाललंय या महाराष्ट्रात हे काय संविधानाला धरू नका याचा खुलासा आपण केला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी केला पाहिजे. मला आश्चर्य वाटतंय की समाजवादी पार्टी किंवा MIM किंवा अन्य अनेक लोक जे स्वतःला एका वेगळ्या विचाराचे लोक मानतात, त्यांनी कोणाला मतदान केलं हे प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे. सर, एमएलसी चुनाव में क्रॉस वोटिंग हुई है. सर, एमएलसी चुनाव में क्रॉस वोटिंग हुई है. कुछ लेन देन की भी बात सामने आई. बड़ी सिर्फ लेन देन की नहीं, बड़ी लेन देन की बात हुई. टेम्पो और ट्रक, इतना पैसा दिया गया है. टेम्पो और ट्रक, देखिए ये इसके लिए जिम्मेदार हमारी जुडिशरी, हमारी न्याय व्यवस्था. एक पार्टी के उम्मीदवार बनते हैं, चुनकर आते हैं और दूसरे पार्टी को होल्ड करते हैं क्योंकि गुप्त मतदान है, सीक्रेट वोटिंग. हम ये इसके लिए जिम्मेदार हमारी जुडिशरी, हमारी न्याय व्यवस्था. एक पार्टी के उम्मीदवार बनते हैं, चुनकर आते हैं और दूसरे पार्टी को होल्ड करते हैं क्योंकि गुप्त मतदान है, सीक्रेट वोटिंग. हम लगभग 2.5 साल से सर्वोच्च न्यायालय के सामने हमारा माथा फोड़ रहे हैं. हमारे 40 MLA और शरद पवार साहब के राष्ट्रवादी कांग्रेस के 40 MLA, जिसने पार्टी बदल दी है, उसके खिलाफ एक पिटीशन चल रही है. और जस्टिस चंद्रचूड़ ने कहा है कि गैरकानूनी है. ये सीधा पक्षांतर विरोधी जो कानून है, दल बदल कानून के खिलाफ है. ये कहाँ है? सब कुछ गैर कानूनी है. फिर भी एक गैर संवैधानिक सरकार महाराष्ट्र में अगर कोई चला रहा है तो मैं मानता हूँ ये संविधान की हत्या है. सिर्फ इमरजेंसी का एक दिन संविधान की हत्या नहीं है. और ये संविधान की हत्या देश के गृह मंत्री, देश के प्रधानमंत्री न्यायालय के माध्यम से कर रहे हैं. हम 2.5 साल से सर्वोच्च न्यायालय के सामने ये मुद्दा लेकर खड़े हैं कि महाराष्ट्र में एक अनकॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट सरकार केंद्र की मदद से चल रही है. वो खुलेआम विधायक हो, सांसद की खरीदी बिक्री, बराबर परचेस डीलिंग कर रही है. और हमें सिर्फ तारीख पे तारीख मिल रही है, तारीख पे तारीख. 14 जुलाई को आर्गुमेंट होने वाला था या अंतिम, अब 14 अगस्त दे दिया. हर तारीख जो हमको मिलती है इस मामले में, वो हर तारीख संविधान की हत्या मानता हूँ. और उसके लिए हमारी न्याय व्यवस्था, सुप्रीम न्याय व्यवस्था, देश के गृह मंत्री और इस देश के प्रधानमंत्री जिम्मेदार. सवाल उठाया कि उन्होंने किसको वोट जिस तरह से क्रॉस शूटिंग हुआ है और जिस तरह से ज़्यादा वोट इस अनकॉन्स्टिट्यूशनल असंवैधानिक सरकार को मिले हैं, तो सभी ने अपने सीने पर हाथ रखकर कहना चाहिए कि मैंने किसको वोट दिया और नहीं दिया है. फिर हमारे महाविकास आघाड़ी के जो साथी हैं, चाहे समाजवादी पार्टी हो, चाहे और भी है लोग, हाँ ना, कांग्रेस के साथ
जो बेईमानी हुई है उनके लोगों ने की है, उसके लिए कौन जिम्मेदार है? कानून, संविधान की हत्या करने वाले जो दिल्ली में बैठे हैं, जो मुख्यमंत्री पद पर बैठे हैं, उनका इस्तीफा होना चाहिए। हम 40 हमारे जो एमएलए और एनसीपी के 40 एमएलए के खिलाफ जो हमारी पिटीशन है, वो इसलिए है, उनको डिस्क्वालीफाई करिए। जब ये न्यायालय करेगा तभी इस प्रकार से जो गैर संवैधानिक काम करते हैं विधायक, उनको कहीं ना कहीं रोक लगेगी। लेकिन उसके लिए इंकरेजमेंट देने का काम हमारी न्याय व्यवस्था, हमारा गृह मंत्रालय और हमारा पीएमओ ऑफिस कर रहा है। नोटबंदीचा निर्णय देखील फसला होता है या देशामध्ये या सरकारचा, मग हा दिवस कोणता साजरा केला पाहिजे? संविधानिक हत्या दिवसच आहे. नोटबंदी यासाठी केली की या देशातला भ्रष्टाचार कमी होईल, बरोबर ना? पण या देशातला भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी आज ट्रक भरून आणि टेम्पो भरून नोटा या आमदार फोडण्यासाठी आणि क्रॉस वोटिंगसाठी देण्यात आल्या. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांनी जे काय सांगितलं, नोटबंदीमुळे भ्रष्टाचार, काळा बाजार, काळा पैसा कमी होईल, नाही. त्यांचेच लोक, त्यांनीच निर्माण केलेली भ्रष्ट सरकार टेम्पो भरून आमदारांना, खासदारांना पैसे पाठवतात. हा पैसा आला कुठून हे नरेंद्र मोदीजींनी सांगावं. ज्या हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने धाडी घातल्या भ्रष्टाचारी म्हणून, या नागड्या पोपटलालांना जाऊन कोल्हापूरला तमाशा गेल्या, त्या हसन मुश्रीफ यांच्या एका कार्यक्रमासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह येत आहेत. हे किती ढोंगी आणि बकवास लोक आहेत ते तुम्ही पहा. सर, अर्बन नक्सल कानून लाया जा रहा है, जिसमें अगर कोई कुछ बोले तो ये अर्बन नक्सल कानून जो है वो अपने विरोधियों को तकलीफ देने के लिए, बहुत से कानून लाए लेकिन खुद के ऊपर नहीं चलाते लोग. दवा खुद नहीं लेते, वो दवा में जहर मिलाकर दूसरे को देते हैं. थैंक यू. महायुतीचं सरकार